ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मंडळी, आपल्याकडे माधुरी ताई यांनी एक प्रश्न विचारलाय की महाराज म्हटले, आमच्या घरामध्ये माझा नवरा खूप त्रास देतोय. छोट्या छोट्या गोष्टीवरून तो किरकिर करत आहे. हं? मला वाटतं की त्याचं काही बाहेर काही आहे का हे पहा. हं? आणि त्याची किरकिरी ही जी घरात ताणतणाव करतो निर्माण, हे कुठं थांबेल का हे पाहून सांगा. तर माधुरीताई, आता एक समजदारपणाने जरा थोडं शांत चित्ताने ऐकून घ्या. हं? कारण तुम्ही जे समजताय माझ्या नवऱ्याचं कुठे बाहेर आहे का, तर तसा काही प्रकार नाहीये. परंतु होण्याची दाट शक्यता आहे. त्याचं कारणही तुम्ही आहात. तुम्ही जर सतत त्यांना त्या गोष्टीवरून ताण, त्रास बोललात, खालीवरी बोललात वगैरे, काय म्हणतात ना, मांजरावर घालून बोलतात बाया, म्हणजे दुसऱ्याला जे मनात हेतू वेगळा असेल दुसरीकडेच बोलायचं असतं, तसं काही करत जर असाल, तर त्याच्यामुळे जर टेन्शन देत असाल, तर तुमचा नवरा आतापर्यंत काही नव्हता, पण भविष्यात तो दुसरीकडे जाऊ शकतो. केवळ तुमच्या ह्या त्रासाला कंटाळून दुसरीकडे तो नादी लागू शकतोय, अशी दाट शक्यता दाखवत आहे. त्याच्यामुळे वेळी सावध व्हा. त्यांना म्हणजे माया दाखवा, प्रेम दाखवा, प्रेमाने वागवा. घरामध्ये ताणतणाव निर्माण करू नका. तुम्ही जर हे गोष्टी माझ्या ऐकल्या, तर तुमचा परिवार सुरक्षित आनंदात राहील, तुमचा नवरा शांत होईल आणि तुमच्याशी प्रेमाने वागेल, यात कुठलीही म्हणजे शंका घेण्यासारखी नाही. सध्या तरी व्यवस्थित आहे, तर व्यवस्थित राहावं याकरता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः.